एक मूठ भाजी स्वच्छ अशी कापण्याच्या आधी पाण्यामधून धुवून घेतलेली आहे। कोणत्याही पालेभाज्या कापताना पाण्यात धुवून घेतल्यानंतर मग ही भाजी कापून घेतलेली आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे 1 ते 2 ग्लास असं। आता ही भाजी कापून घ्यायची आणि या मातीच्या भांड्यात जे पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये शिजायला लगेच टाकून देते। आता सगळी भाजी कापून आणि शिजायला टाकली होती, ती शिजवून एका भांड्यामध्ये काढून घेतली, पुन्हा शिजायला टाकायची आहे। पण सगळ्यात आधी मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे छान असे कमी जाळात भाजून घेतलेले कढईत, लोखंडी कढईत। आता ही भाजी मसाला वाटतोय तेवढ्या वेळेसाठी पुन्हा शिजायला टाकलेली ही भाजी त्याच भांड्यामध्ये पाण्यासकट ही भाजी शिजायला टाकली आणि थोडासा जाळ, थोडंसं पाणी जास्त झालं पण भाजीला काहीच अडचण नाही, तेच पाणी आपण भाजीसाठी टाकणार आहोत। आता इकडं मसाला वाटून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी हे जे शेंगदाणे त्याच्यातल्या मिरच्या काढून घेतल्या आणि त्याच्यातले जेवढे सालं निघत तेवढे शेंगदाण्याची सालं काढून घेतली। 2 लागत एवढं 6 ते 7 तिखट अंदाजानुसार। आता हे शेंगदाणे एवढे काय लागणार नाही पण थोडेसे याच्यातले सालं काढून घेतलेले भाजलेले शेंगदाणे आणि 5 ते 6 मिरच्या, त्याच्यातच लसणाच्या पाकळ्या। आता लसूण न सोलताच भाजायला टाकला होता, मग मी सोलून घेतलेलं आहे, त्याची सालं पटकन निघत्या भाजून झाले का। मग आता आधी लसूण आणि मिरच्या वाटून घेते, मग लसूण आणि मिरच्या बारीक वाटल्या आणि मग शेंगदाणे थोडेसे जाडसर असे वाटून घेतले। ओबडधोबड असा मसाला वाटलेला आहे। आता याच्यातच भाजी म्हणजे पाणी जास्त झालेलं आहे म्हणून त्याच्यातली थोडीशी भाजी काही ठेवायची पाण्यातच आणि काही भाजी घेतली वाटायला। आता भाजी या पद्धतीने वाटलेली आहे। आता ही भाजी, थोडीशी भाजी आणि पाणी ते एका भांड्यात पुन्हा त्याच भांड्यात आधी ओतली, त्याच भांड्यात ओतलं। आता हे भांडं मातीचं भांडं ठेवलेलं आहे, पुन्हा त्याच्यातलं थोडं पाणी आटलं। आता ही पाट्यावरची भाजी काढून घेते, मसालाही एका बाजूला काढला आणि भाजी वाटून घेतलेली काढली। आता याच्यातलं पाणी आटलेलं आहे, थोडंसं तेल टाकते। सगळ्यात आधी मोहरी टाकली भाजीला फोडणी द्यायला, त्यानंतर 1 चमचा जिरे टाकले। आता जवळजवळ 1 कांडी लसूण सोलून त्याचे असे तुकडे केले तेही टाकते। लसूण छान असा लाल होऊन देते।
आता 1 ते 2 चमचे यामध्ये लसूण थोडासा लाल झाला की 2 चमचे बाजरीचं पीठ भाजून टाकायचे. त्याच्यातच फोडणीमध्ये भाजून घेते, यामुळे भाजी मस्त लागते चवीला. बाजरीचं नसेल तर बेसन पीठ. आता हा जो वाटण केलेला मसाला आहे तोही या पिठामध्ये पीठ लसूण फोडणीमध्ये भाजून घेते. व्यवस्थित असं सगळं पीठ आणि तो मसाला आहे तो छान असा भाजून झालेला आहे. मस्त असं सुगंध येतो पिठाचा. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा 1 मिनिट हलवलं. आता ही वाटलेली भाजी मी मसाल्यामध्ये थोडीशी 1-2 मिनिटं परतून घेतली. आता ते भाजी शिजलेलं पाणी थोडी भाजी होती ते सगळ्यांना टाकून दिलं आणि घट्ट पातळ अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकून, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी भाजी बनवायची. घट्ट पातळ अंदाज पाहून पाणी टाकायचं. आता याला छान अशी उकळी येते भाजीला. 5 ते 6 मिनिटं मस्त अशी भाजी उकळून दिली. मला थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं. आणि मस्त अशी दणदणीत उकळी आली. आता भाकरीसोबत एकदम मस्त अशी भाजी लागते. लसूण जास्त घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडेसे शेंगदाणे जे जाडसर आहे ते भाजीत एकदम मस्त दिसत आहे. अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे.